ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आतापर्यंत मराठा असेल या ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल यांनी देखील अनेक आंदोलने जे ते मुंबईकडे काढण्यात आलेले आहे। आरक्षण संदर्भात आता आदिवासी समाजाकडून देखील आता शहापूर ते थेट मंत्रालय असा लॉंग मार्च काढण्यात आला। मात्र मुंबईच्या हद्दीमधील नवघर पोलिसांनी त्यांना आता या ठिकाणी आंदोलकांना अडवलेलं आहे आणि हे आंदोलक त्यांच्या भूमिकेमध्ये ठाम आहेत। पाहिलं तर मंत्रालयाकडे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज या ठिकाणी सर्व जमा आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर अनेक गाड्या असतील त्यांचे मोर्चेकरी चालत आणणारे त्यांचा मोर्चा पूर्णतः या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच आता या मोर्चेकरांची पुढची भूमिका काय असणार आहे त्यांच्याकडे जाणून घेणं। मात्र आदिवासी समाजासाठी आरक्षण मिळावं त्या संदर्भात आता हे आरक्षणासाठी मागणी करण्यासाठी हे सर्व मोर्चेकरी या ठिकाणी आलेले आहेत। जाधव साहेब, कशा प्रकारचं तुम्हाला इथं थांबवण्यात आलेलं आहे? काय काय मागण्या घेऊन तुम्ही मंत्रालयाकडे धडकणार आहे? आज आपण बघतोय 2 दिवसापासून शहापूर ते मुंबई मंत्रालयावरती आदिवासींचं खरं उलगुलान चालू आहे की जरांगे पाटलांसाठी हैदराबादचं गॅजेट लागू करायचं एका मिनिटात एका दिवसात निर्णय निघाला। आदिवासींनी 2 दिवसापासून आंदोलन चालू केले तरी हे झोपलेलं सुस्ताडासारखं झोपलेलं जातीयवादी गेंड्याच्या कातडीचं सरकार अजून जागे होत नाही। आणि त्या हैदराबाद गॅजेटच्या आधारे आज आपण बघतोय बंजारा जात ही अफगाणिस्तानातून आलेली आंध्र प्रदेशात तिथून ती महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे। माझ्याकडे पुरावे ती आणि ती म्हणते आदिवासीचं आरक्षण आम्हाला द्या। 2017ला असाच एक विषय झाला होता बंजारा आदिवासी, तेव्हा TRT आदिवासी परिषद संस्था जी पुणे त्यांनी सर्वेक्षण करून बंजारा आणि आदिवासीचं त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे। त्यांनी अहवाल 2017 राज्य शासनाला पाठवलेलं आहे की बंजारा जातीला आरक्षण देता येत नाही, का ते भटकत अफगाणिस्तानातून इकडं आले आणि आपल्या छाताडावर बसायला लागल्या का त्यांचं कुठं एक ठिकाण नाही, वास्तव नाही। आदिवासी हा इथला मूळ निवासी, हा भटकणारा नाही। हे भटके लोक आता आमच्याकडे भीक मागतात आरक्षणाची, धनगर आणि बंजारा ह्या भिकारड्यांना आम्ही तर आमची आरक्षण भीक देणार नाही, आमच्या ताटाला देणार नाही। आमच्या छाताडावरती फक्त जाणून बुजून हे शिंदे फडणवीस अजित पवार हे जातीवादी सरकार आहे। हे बंजारा धनगर आदिवासी मध्ये वाद लावायचा प्रयत्न चालू केला आरक्षण नावाखाली। कुणबी मराठा ओबीसी संघर्ष लावलाय, हिंदू मुस्लिम संघर्ष लावलाय। यांना फक्त आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करायचंय आणि या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे तुकडे करायचे ते आरक्षणाच्या नावाखाली। हे षडयंत्र आम्ही या मनोवादी सरकारचं हाणून पाडण्यासाठी आलेलो आहे। आणि आता या पोलीस प्रशासनाने आम्हाला कालपासून खूप त्रास दिला। मुंबई पोलिसांनी आम्हाला फिरव केली फक्त त्या महायुती सरकारमुळं। त्यांनी पोलिसांना सांगितलं हे आंदोलन आदिवासी पुढे येऊन देऊ नये। अरे जरांग्यांचं आंदोलन पुढे नेण्यासाठी मुंबईचा सगळा पोलिसांनी जरांगेला मदत केली, कारण त्याचे नातेवाईक होते, त्याच्या समाजाचे लोक होते। आमच्या आदिवासी समाजाचे पोलीस अधिकारी नाही म्हणून, आमचे लोक नाही म्हणून आज आम्हाला अडवलं जातंय। परंतु ही जागा आमची आदिवासींची, ह्या जागेमध्ये आम्हाला येण्याचा अधिकार आहे। समुद्र आमचा आहे, पुढं समुद्रापर्यंत आम्ही जाणार, मंत्रालयावरती धडकणार, या मनोवादी जातीवादी सरकारच्या छाताडावरती बसून आंदोलनाच्या या गुळगुणाच्या माध्यमातून नरडीचा घोट घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करू। त्यासोबत या सरकारने जर आमच्या आंदोलनाची दखल आज घेतली नाही, आम्ही आझाद मैदानात जाण्यासाठी आलेलो नाही, आम्ही मंत्रालयावर जाण्यासाठी आलेलो। त्यामुळे आम्ही मंत्रालयावर जाणार, तुम्ही किती पोलीस बंदोबस्त लावा तरी आम्ही कूच करणार मंत्रालयावरती। शिक्षणामध्ये आम्ही 99% अजून शिक्षणामध्ये मागे आहे। आज 99% मागे आम्ही शिक्षणामध्ये, आमचं आरक्षण असून आम्हाला मिळत नाही। 1% कुठंतरी शिक्षणात पुढं आलं, त्याच्यातही आमचं खाजगीकरण चालू आहे। त्याच्यातही आम्हाला 2014 आदिवासी हृदयचा मान्य नामदा मधुकररावजी पिचड साहेबांच्या आशीर्वादाने पैसा कायदा अंमलात आला त्यांनी 2014ला। त्या पेसाला आमच्या गावात आमचं सरकार त्या पेसा कायद्याचं अंमलबजावणी झाली। पेसाचे मुलांसाठी मागच्या वर्षी आम्ही मंत्रालयात आंदोलन केलं। 5 सप्टेंबरपर्यंत 1 वर्ष होतात, त्यांचा अजून पगार नाही, तरी 1 दिवसाचा खंड GR काढला। खंड काढल्यामुळे ते पेसाच्या मुलांवर अन्याय झाला, तो GR रद्द केला पाहिजे। पेसाच्या भरत्या होऊ नाही राहिल्या, कारण माननीय सुप्रीम कोर्टात निकाल प्रलंबित आहे। तो निकाल लवकर लागण्यासाठी चांगला वकील दिला पाहिजे। तारकावर तारका 1 वर्षावरून पडतात, कारण
सुप्रीम कोर्टही आमच्या बाजूने नाही, आता सगळं हायजॅक करून टाकलेलं यांनी. त्यामुळे आमचा जो बिंदू आहे 2 वरून 8 वरती आलेला आहे आमचा बिंदू नामावलीचा. त्याच्यामुळं कुठे भरती निघाली एक आदिवासी जागा दिसत नाही. त्याच्यामुळे तो 8 वरून 1 नंबरला आमचा बिंदू आला पाहिजे, तर आमच्या जागा दिसतील आणि आमच्या लोकांना नोकऱ्या भेटतील. 12,500 पदांची 2017ला पदभरती राखडली, तरी अजून ती भरती नाही. दिनांक 6 जुलै 2017ला माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, बोगस आदिवासींनी बळकावलेल्या खऱ्या आदिवासी जागा तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासीची नोकर पदभरती करावी. तरी हे गेंड्याच्या कातडीचं सरकार अजूनही झोपलेले, अजूनही 2017 पासून अजून त्या मान्य सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करत नाही. आणि हायकोर्टाचा निकाल आला आणि जरांगेसाठी मुख्यमंत्र्यांनी लगेच त्याला मदत केली. म्हणजे हायकोर्ट मान्य सुप्रीम कोर्टापेक्षा हायकोर्ट मोठं आहे काय? म्हणजे हायकोर्टाचा आदेश मानायचा, मान्य सुप्रीम कोर्टाचा मानायचा नाही काय? हा फक्त आदिवासींवरतीच अन्याय, आदिवासींना जाणून बुजून असा अन्याय चालू आहे. त्यासोबत सांगतो आम्हाला साहेब ऐका ना, मी TV 9चा खरंच सन्मान करतो. TV 9नी आजपर्यंत आदिवासींचं प्रत्येक आंदोलनाची बाजू घेतलेली, त्यामुळे सर्वप्रथम मी TV 9चे आभार मानतो. धनगरांच्या विरोधात मी आंदोलन पुकारलं, त्या आंदोलनाचं पूर्ण कव्हरेज TV 9नी दिलं आणि त्या कव्हरेजमुळं धनगरांना तेव्हा आरक्षण दिलं नाही. त्याच्यामुळे TV 9मुळं आम्हाला तेव्हा न्याय मिळालेला आहे. आता पण TV 9च्या माध्यमातून न्याय मिळेल आम्हाला विश्वास आहे. परंतु आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी, संविधान टिकवण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहे. कारण निजामाचं गॅजेट लागू करा, निजामाच्या गॅजेटच्या आधारे आरक्षण द्या असं बंजारा समाज बोलतोय. अरे ते निजाम का बाप होता का ह्या सरकारचा? त्याचं गॅजेट लागू करायचं. संविधान महत्त्वाचं आहे, संविधानावरती हा भारत देश चालतो, कोणत्या गॅजेटवरती चालत नाही. आज कोणत्या गॅजेटला आम्ही मानत नाही, परंतु जाणून बुजून हे राजकारण करतात. आमचं संविधान टिकवण्यासाठी संविधानाचा दुरुपयोग होऊ नये, त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं आहे त्याच्या आधारे आम्हाला जगण्याचा मूलमंत्र आहे. त्याच्यामुळे आमचं आरक्षण कोणाला देऊ नये म्हणून आम्ही चाललो होतो. तर पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवलं, कारण आम्ही आदिवासी आहे, आम्ही कायदा हातात घेत नाही. त्यांना 1 तास सांगितलं आहे, कायदा काय असून हातात घ्यायचा हे 1 तास. मी उलट 2 दिवसापूर्वी विनंती करतोय पोलीस प्रशासनाचा. पोलीस प्रशासन आमचंच आहे, आम्ही पोलीस प्रशासन विरोधात नाही, पण पोलीस प्रशासन काही लोक जातीवाद करतात आमच्यासोबत, कालपासून आढळते. म्हणजे जर पोलीस प्रशासनाचे अधिकारी जर जातीवाद आमच्यासोबत करत असेल तर आम्ही काल मुक्कामाची व्यवस्था केली. तिथं पोलिसांनी फोन केलं, त्या आदिवासींना थांबू देऊ नका, हा जातीवाद. आणि त्यांनी म्हणे आम्ही करतो, त्यांनी केली तर आम्हाला इकडे मुतारीमध्ये झोपायचा प्रयत्न केला. म्हणजे आम्हाला मुतारीमध्ये झोपण्यासाठी पाठवलं. ही आमची लायकी आहे काय हे देशाच्या मूलमालकाची? त्यामुळे मी कालचा जो बदला आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला मुतारीत झोपवलं हे विसरणार नाही. जर 1 तासात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला नाही, आम्हाला नाही दिला वेळ तरी चालेल, पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या तिकडे पूर्ण करा. आम्हाला पत्र दाखवा, जसं जरांगेला तुम्ही पत्र द्यायचे तसं आम्हाला पत्र द्या, आम्ही इथून मागे जाऊ. जोपर्यंत आमचं पत्र येत नाही, जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर नाही. आम्ही साहेब आझाद मैदानात जाण्यासाठी आलेलो नाही, आम्ही मंत्रालयात जाण्याला आलेलो आहे. कारण आझाद मैदान आम्हाला न्याय मिळत नाही, मंत्रालयात न्याय मिळतो. मंत्रालय आमच्यासाठी, आझाद मैदान नाही. आणि त्यामुळे आम्ही मंत्रालयात जाऊ, नाहीतर 1-1.5 तासाने तुम्ही बघशाल मुंबईमधलं ह्या दोन्ही रस्त्याचं चित्र काय होईल. कायदा हातात घेण्याची वेळ आली तर. आणि साहेब वाईट वाटतं, अध्यक्ष राघोजी भांगरे यांनी सह्याद्री वाचवली, इंग्रजांना सळक पळत सोडून गुंतलो, ठाणे कारागृहात येऊन तर फासावर लटकलं. त्यांचा पुतळा पोलीस प्रशासनाला लाज वाटते की राघोजी भांगरेचा पुतळा पुढे नेऊ नका. अहो जो सह्याद्री ज्यांनी वाचवली त्याच्या पुतळ्याची तुम्ही अवमान करता, विटंबना करता. जर पुतळा पुढे जाऊ दिला नाही, ह्या सगळ्या पोलिसांचे मी नावं लिहिल आणि यांच्या सगळ्यांना गुन्हा दाखल करेल. कारण आदिवासी क्रांतिकारकाच्या पुतळ्याचा अपमान केला म्हणून हा संविधानाने अधिकार दिलेला आहे. अजून संविधानाचे सगळे कायद्याची अंमलबजावणी आम्हाला पूर्ण करावं लागेल. आणि आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला संविधान दिलेला आहे आणि कोणाला अडवायचा अधिकार नाही. हा कायदा हातात घेतलेला नाही, कायदा हेच जाणून हातात घेण्याचा प्रयत्न करता. वरून दबाव आला आहे, यांना जेलात टाका, यांच्यावर केसेस दाखल करा, यांना कुठेतरी अडकावा, असं मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाकडून पोलीस प्रशासनाला प्रेशर आलं आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री जर इच्छाच असेल ना, आम्ही जेलात जावं आणि सडावं आणि मारावं, तर आम्ही या रस्त्यावरती आज
ह्या रस्त्यावरतीच झोपणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत। राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे आंदोलक जमलेले आहेत पोलिसांनी त्यांना कुठेतरी अडवणूक केलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात आदिवासी समाजाला कशा प्रकारे हे सरकार जे आरक्षण देईल मात्र आमच्या ताटातलं आरक्षण न काढता आम्हाला वेगळं आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे। आज ते शहापूर ते मंत्रालय या ठिकाणी आता धडक लॉंग मार्च करण्यात आले, मात्र पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरती म्हणजे मुंबईमध्ये मुलुंड नवघर या परिसरात त्यांना अडवलेले आहेत। कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडू नये यासाठी त्यांनी देखील या ठिकाणी पोलिसांनी खबरदारी उपाययोजना घेतलेली, मात्र त्यांचं ठाम मत आहे जोपर्यंत मंत्रालयामध्ये जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तसंच सुरू राहणार आहे, नाहीतर योग्य वेळ आल्यास तर रस्त्यावर देखील उतरणार। मात्र सध्या तरी पोलिसांनी या आंदोलकांना सर्व जे आदिवासी आंदोलक आहेत त्यांना पूर्णतः या ठिकाणी थांबवण्यात आलेलं, त्यामुळे आता सरकार यांची कशाप्रकारे दखल घेईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, अजितदादा पवार असतील, हे आता हे सरकार कशाप्रकारे आदिवासींची दखल घेईल हेच पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोराट, TV9 मराठी, मुलुंड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।